हायवेवरील सावली. रात्रीचे 2 वाजले होते. पुणे नाशिक हायवेवर कार वेगाने धावत होती. रस्त्यावर फारसे दिवे नव्हते, फक्त गाड्यांचे हेडलाईट्स आणि गडद अंधार होता. तो ऑफिसचं काम संपवून घरी परतत होता. रस्ता लांब आणि एकसुरी होता, पण अचानक त्याचे लक्ष गेले की रस्त्याच्या कडेला कोणीतरी उभं होतं. पांढरी साडी घालून, विस्कटलेले केस, हात वर करून कोणीतरी लिफ्ट मागतंय. एक बाई उभी दिसली त्याला. चालक घाबरला, पण कुतूहलाने त्याने गाडी थांबवली. कुठं जायचं आहे, त्याने विचारलं. बाई हळू आवाजात म्हणाली, इथेच, फक्त 2 किलोमीटर पुढे. चालक म्हणाला, इतक्या रात्री उशिरा तुम्ही इथे काय करत होतात? बाई हलक्या आवाजात म्हणाली, मला घरी जायचं आहे, लवकर. तिचा चेहरा गडद सावलीत दिसत नव्हता. चालकाने रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं, पण त्याला फक्त तिची पांढरी साडी हलताना दिसली. गाडी 2 किलोमीटर पुढे गेली तेव्हा चालक मागे वळून पाहतो, पण मागची सीट पूर्ण रिकामी. फक्त थंडगार पाण्याचे थेंब पडल्यासारखे दिसत होतं. तो गाडी थांबून बाहेर येतो आणि इकडे तिकडे पाहतो, पण त्याला काहीच दिसत नाही. चालक सकाळी सकाळी जवळच्या ढाब्यावर गाडी थांबवतो आणि घडलेली घटना सांगतो. ढाबेवाला थोडासा थर कापून विचारतो, तुम्ही तिला बसवलं होतं का? चालक सांगतो, हो, पण ती अचानकच गायब झाली. ढाबेवाला त्यावर शांत आवाजात म्हणतो, महाराज, ती बाई खरंच नाही आहे. ती बाई खरंच अस्तित्वात नाही आहे. 5 वर्षांपूर्वी याच ठिकाणी एका अपघातात एका बाईचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून प्रत्येक पौर्णिमेला ती प्रवाशांना लिफ्ट मागते. पण काय? तो थांबतो. चालक विचारतो, पण काय? ढाबेवाला म्हणतो, ज्यांनी तिला गाडीत बसवलंय असे त्यापैकी काही जणच आजवर घरी पोहोचलेलेच नाहीत. मित्रांनो, ही होती छोटीशी हायवेवरील सावली ही भयकथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा.